राष्ट्रवादी सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 और एकनाथ शिंदे होश में आओ होश में आओ होश. मुस्लिम समाज खूप मोठा आहे, आंबेडकरवादी समाज खूप मोठा आहे. जर आम्ही एकत्र दोघं आलो तर ह्या महाराष्ट्र सरकारला मंदिरात बलात्कार व्हायला लागले, मंदिराचे पुजारी करायला लागले दिवसा ढवळ्या. देशामध्ये मुस्लिम समाजाला एकटं पडू देणार नाही. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या राज्याचे गृहमंत्री असेल, त्यांना रोखण्याचं काम आम्ही अंबानी के लिए कानून अलग, एक महाराज के लिए कानून अलग, एक मामूली आदमी के लिए कानून अलग करते हैं कि ऐसे मुख्यमंत्री को महाराष्ट्र से निलंबित किया जाए. विजय सो राष्ट्रवादी सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 और एकनाथ शिंदे होश में आओ होश में आओ होश में आओ. बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा संविधान के देश में जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा. जातिवाद मुर्दाबाद 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 गोंधू बाबा रामगिरीला अरेस्ट करा, अरेस्ट करा अरेस्ट करा. गोंधू बाबावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे झालीच पाहिजे. संविधान के देश में जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय सो भारतीय संविधानाचं विजय सो. प्रधान साहब, आज यहाँ पर आप साखरी उपोषण के लिए बैठे हुए हैं, तो आपका इसमें मुख्य मुद्दा क्या है? आज 20 तारीख दिन मंगल 2024 जो ये मुद्दे पे हम उपोषण को बैठे हुए हैं कि एक भोदू बाबा जो रामगिरी नाम को बदनाम करने के लिए जो है तो वहाँ पर जो है तो मुसलमानों की आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की और मायशा रज़ियल्लाहु तआला उनके बारे में जो बेहुद की और जो गलत बात की उसको लेकर हम यहाँ एक साखरी उपोषण के लिए हम यहाँ बैठे हैं. ये मकसद हमारा ऐसे भोंदू बाबा जो दो जाति के अंदर तीव्र निर्माण करने का काम करती है और तमाम कोई भी मज़हब का हो, चाहे वह हिंदू हो या मुस्लिम हो या कोई समाज का हो, ऐसे लोगों के बारे में एक नया कानून बनना चाहिए और इनको कड़ी से कड़ी सज़ा मिलना चाहिए. यानी इनको फांसी की सज़ा यानी देशद्रोही का इनके ऊपर जो है तो कानून बनना चाहिए. ये देश का जो माहौल ख़राब करते हैं, देश के अंदर रहते हुए यानी दो जाति के अंदर तीव्र निर्माण करने का काम करते हैं और दो यानी किसी की जाति की भावनाओं को भड़काने का काम करते हैं. तो इसलिए हमने यहाँ पे उपोषण लगाई है कि ताकि इसको कड़ी से कड़ी इसको फौरन इसको जो है तो अरेस्ट किया जाए और महाराष्ट्र से तड़ीपार किया जाए. अभी तक तो बहुत गुने इनको दाखिल हुए, लेकिन यही तो अफसोस की बात है, ये बहुत बड़ी अफसोस की बात है. एक कानून सबके लिए ऐसा लग रहा है कि भाई कानून के ये खिलवाड़ हो रहा है, कानून की धिक्कियाँ उड़ाई जा रही है और कानून का मजाक हो रहा है. आज संविधान का मजाक उड़ाया जा रहा है. ऐसा लगता है कि कानून सबके लिए अलग अलग हो चुका है. एक अंबानी के लिए कानून अलग, एक महाराज के लिए कानून अलग, एक मामूली आदमी के लिए कानून अलग. देखो कोई भी गुनाह करता है और उसके ऊपर एफआईआर फटती है तो फौरन उसको अरेस्ट किया जाता है और इनने 6-7 एफआईआर फटने के बावजूद, इन्हें गुनाह करने के बावजूद इसको अरेस्ट नहीं किया जा रहा है. ऐसा लगता है कि इसको जो है तो किसी के तरफ से जो है तो इसको जो है तो प्रोटेक्शन दिया जा रहा है और इसकी सहायता किया जा रही है. और ऐसे मुख्यमंत्री के बारे में भी निंदा करते हैं जो इनको सपोर्ट करने का काम कर रही है और हम मांग करते हैं कि ऐसे मुख्यमंत्री को महाराष्ट्र से निलंबित किया जाए. मुख्यमंत्री उस दिन सप्ताह पे गए थे महाराज जी से, आप क्या बोलेंगे इसके बारे में? देखो महाराज की जो सप्ताह थी, महाराज ने जो सप्ताह की 4 से 5 घंटे थी और 5 घंटे के सप्ताह के अंदर 1-2 अल्फाज यानी जो 40 सेकंड की है उसको काट कर जानबूझकर जो है तो महाराष्ट्र के अंदर इन्हें फैलाना, महाराष्ट्र नहीं पूरे इंडिया में ये फैल चुका है. इसने जानबूझकर किया है कि ताकि महाराष्ट्र के नहीं पूरे इंडिया का माहौल खराब हो और जानबूझ के करने वालों को, माहौल को खराब करने वाले को, ऐसे आदमी को अरेस्ट करना चाहिए. अभी तुम्हारा कब तक है उपोषण? ये उपोषण हमारा जब तक है जब तक ये अरेस्ट नहीं होता. ये तो अलग अलग मोड़ पे आएगा. अभी इसकी जो है तो अलग अलग मोड़ चेंज होंगी जैसा जैसा मामला बढ़ते जाएगा और सरकार इसके ऊपर जल्दी निर्णय नहीं लेंगी तो इसकी सरकार जिम्मेदार रहेंगी. कुछ भी अगर से होता है तो इसका सरकार के ऊपर जिम्मेदारी डाली जाएगी. आज इथं साहेब खान पठाण हे
भोंदू बाबाच्या विरोधात जे आहे ते उपोषणाला बसलेले आहेत, साखळी उपोषण चालू आहे यांचं. आणि आता तुम्ही जे ते इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, कसे आलेले आहेत? पाठिंबा देण्यासाठी. तर यावर सर तुमची काय प्रतिक्रिया आहे? साहेब खान पठाण हे आमचे बांधव आहेत आणि त्यांना मी या उपोषणकर्ते म्हणून एक पाठिंबा देण्यास आलो. युवा भीमसेनेच्या वतीने, आंबेडकरवादी पॅंथर सेनेच्या वतीने पाठिंबा आहे. परंतु राज्यात सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सरकार 2-3 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं आणि त्या सरकार आल्यापासून हे त्रिमूर्ती सरकार झाल्यापासून अन्याय वाढलेला आहे. जातीवादीचे दंगले पेटत आहेत आणि जातीय तेढ निर्माण करण्यावर कारवाई करण्याची मागणी आमची खान साहेबाची आहे. त्यामुळे तेढ निर्माण करण्यावर तात्काळ अटक करा, त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई होतील ते खटले दाखल करून घ्याव्या सरकारनं. आणि अतिशय निंदनीय सरकार आहे, या सरकारच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर येत्या 8 दिवसात जर विभागीय आयुक्तांनी आहे त्या भोंदू बाबाला अटक नाही केलं तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात आणि यांच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आम्ही तिरडी मोर्चा काढू. या औरंगाबाद शहरामध्ये प्रशासनाच्या विरोधात तिरडी मोर्चा काढू. येत्या 8 दिवसात लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावं ही मला सरकारला विनंती आहे. लवकरात लवकर करावं, नाहीतर. अच्छा सर, आता जे आहे ना मुख्यमंत्री यांनी जे या महाराजांच्या स्टेजवरच जे तर त्यांना पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलेलं आहे, जेव्हा की त्यांनी जे एका समाजाच्या विरोधात जे अपशब्द काढलेले आहेत तरी त्यांना जे ते सपोर्ट करत आहेत. यावर तुम्ही काय म्हणताय? जर मुख्यमंत्री महोदय समाज कंटकालाच घेऊन सोबत चालत असतील, गुंडांना सोबत घ्यायला जात असेल तर त्यांचा आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र निषेध करतोय. आणि या ठिकाणी जर विशेषमध्ये असं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमचे बंधू या उपोषण करते या ठिकाणी बसतात आणि औरंगाबादचा मुस्लिम समाज खूप मोठा आहे, आंबेडकरवाद समाज खूप मोठा आहे. जर आम्ही एकत्र दोघं आलो तर या महाराष्ट्र सरकारला भारी पडेल. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला अजून विनंती करतो, आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका. तुम्ही जर त्या पाठीशी घालत असाल, बंधू बाबा असू ना कुठला बाबा असू, परंतु समाज कंटक आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि अतिशय निंदनीय त्यांनी प्रकार केलेला आहे, तो अतिशय निंदनीय आहे. तो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलंय आणि दंगली भडकवण्याचा विचार आहे का सरकारचा? दलित, मुस्लिम, आदिवासी आमचे घर फोडण्याचा विचार चालू आहे का? जर सरकारला पुन्हा एकदा तुम्हाला इशारा देतो मी, लवकरात लवकर तात्काळ अटक करा आणि अशा या दंगली सगळी बंद करा. राजकारण करू नका तुम्ही, समाजामध्ये वाद निर्माण करू नका. तुमचं सरकार आल्यापासून अन्याय होतोय. मंदिरात बलात्कार व्हायला लागले, मंदिराचे पुजारी करायला लागले दिवसा ढवळ्या बलात्कार. एवढा अन्याय महाराष्ट्रामध्ये का होऊ लागला सरकारच्या वतीने? मला प्रश्नच पडलाय. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आमच्या दलित चळवळीतले कार्यकर्ते असतील, मुस्लिम समाज असेल, ओबीसी असेल, आदिवासी असेल, हे सगळं तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे औरंगाबादमध्ये. तुमचं काम चांगलं आहे आणि अतिशय चांगलं काम करतंय तुमचं सरकार. परंतु तुम्ही ह्या जे तेढ निर्माण करणाऱ्या बंधू बाबाला पाठीशी घालत असाल तर आम्ही तुमचा निषेध करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आपलं नाव सांगा सर. विलास अर्जुन माने, युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष. सर आपलं नाव सांगा. मी किरण तुपे, आंबेडकरवादी पॅंथर सेना संस्थापक अध्यक्ष. आज जे ते या उपोषणस्थळी तुम्ही आलेले आहात तर कशासाठी आलायत तुम्ही? या उपोषणामध्ये मी सया खान पठाण यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. पाठिंबाच नाही तर आम्ही सक्रिय रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी या समाज बांधवासोबत आहे. कारण या देशामध्ये जेव्हापासून हे भाजप RSS मनुवादी सरकार आलंय तेव्हापासून मुस्लिम असेल, दलित असेल, आदिवासी असेल, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे. आणि या शहरामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून दंगली घडवण्याचं काम हे सरकार करतंय. पण या देशाच्या जनताला आता कळलेलं आहे की रोजगार नाही आहे, उपासमारी चाललेली आहे आणि दंगल कोणी करत नाही आहे. त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद कसा लावायचा त्या मार्फत असे भोंदू बाबा मार्केटमध्ये हे RSS भाजप आणि शिंदे सेना काढते. त्यामुळे मी या शिंदे सेनाचा, भाजपचा, RSSचा जाहीर निषेध करतो. हेच वक्तव्य जर एखाद्या दलित किंवा मुस्लिम माणसाने एखाद्या समाजाच्या विरोधात केलं असतं, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली असती, रासुका अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता. तर या प्रशासनाला माझी मागणी आहे, हे जे काही बंधू बाबा आहे रामगिरी, त्याच्यावर रासुका अंतर्गत कायदा व्यवस्थेनं कायदा लावा, त्याच्यावर मोका लावा, त्याची तडीपारी करा. अन्यथा महाराष्ट्र राज्यभर याचं पडदा सुटायला तयारी वेळ लागणार नाही. आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्ही CA असेल, NRC असेल, प्रत्येक
वेळी आम्ही मुस्लिम समाजाच्या बांधून उभा आहोत. आम्ही या देशामध्ये मुस्लिम समाजाला एकटं पडू देणार नाही. या देशातले प्रत्येक भीम सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन हातामध्ये निळा झेंडा घेऊन मुस्लिम समाजासोबत खंबीरपणे उभा राहू हे इथं आश्वासन देतो. आणि येणाऱ्या काळात जर रस्त्यावरची लढाई जर लढायची असेल तर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या राज्याचे गृहमंत्री असेल, त्यांना रोखण्याचं काम आम्ही पॅन्थर स्टाईलने करू एवढं सांगतो. जय भीम, जय भारत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.